हॅलो तर मित्रांनो, काय म्हणताय मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? चला, आज तुमचा भाव चाललाय रत्नागिरी टू अजमेर आणि हा जर्नी तुम्हाला आपण शॉर्ट स्कॅन मध्ये व्यवस्थित दाखवणार आहोत. एक लॉंग व्हिडिओ पण केलाय, ते तुम्ही माझ्या चॅनलवरती चेक करू शकता. तर आपण रत्नागिरी स्टेशनवर आलेलो आहोत. हा भव्य असं स्टेशन रत्नागिरीत उभारण्यात आलेला आहे, पण रेल्वेची हालत काय अजून सुद्धा रेल नाही. लोक ट्रेनच्या जनरल कोचेस मध्ये एकावर एक चढून जातात, पण आम्ही सुदैवाने जे आहे ते स्लीपरचं तिकीट बुक केलं होतं. 1 महिना अगोदर बुकिंग केली, त्याच्यामुळे आम्हाला सीट्स जे आहे ती कन्फर्म मिळाली होती. ओके, नाव वी ऑफिशियली एंटर्ड इन राजस्थान. राजस्थानमध्ये आल्यावरती तुम्ही मित्रांनो पाहू शकता, जे आपले सगळे डोंगर वगैरे होते चांगले चांगले, ते हिरवे डोंगर सगळे गायब झालेले आहेत आणि आता या ठिकाणी आपल्याला जे डोंगर दिसतात त्याच्यावरती किल्ले पण आपल्याला कधी कधी बघायला भेटतात. हा आमचा डब्बा होता आणि थोड्याच वेळानंतर इथे आपल्याला जे आहे, जेव्हा अजमेर हे जवळ येतं तेव्हा आपल्याला असे कव्वाल लोक जे आहेत ते ट्रेन मध्ये दिसतात. हे कव्वाली वगैरे ऐकतात आणि तुम्ही यांना पैसे द्यायचे असतात. तुमच्यावर ते काही कंपल्सरी नाहीये, तर तुम्ही यांची कव्वाली पण थोडीशी एन्जॉय करू शकता माझ्या शॉर्ट्स मध्ये. तर मित्रांनो, कव्वाली ऐकून झाल्यावरती आपलं अजमेर स्टेशन जे आलं होतं, अजमेर स्टेशनवरती आम्ही हे जवळपास 3:30-4 वाजता उतरलेलो आहोत. जवळपास 24-25-27 तासाची आमची जर्नी होती, पण खूप चांगली जर्नी होती. स्टेशनच्या बाहेर आपल्याला रिक्षास वगैरे भेटू शकतात, पण आम्ही चालतच आलो, कारण 1 किलोमीटरचा फक्त डिस्टन्स आहे अजमेर स्टेशन टू अजमेर दर्गा. आपल्या